कार्यरत आपलं स्वागत करतो। माझ्यासोबत श्रीकांतजी शिवणकर माझे कार्याध्यक्ष सोबत आहेत, तानाजी वणवे साहेब आहे जे विरोधी पक्षनेता आलेले आहे, प्रचंड अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, अजून आमचे अन्य पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आहे। आपला प्रश्न खूप छान आहे। पक्षाने माझ्याकडे जी जबाबदारी दिली अशा महत्त्वाच्या वेळेला त्यांना काहीतरी माझ्याविषयी वाटलं असावं असं मला वाटतं। कारण की विगत काही वर्षाआधी मी 4 वर्ष या पक्षाचा एकत्र जेव्हा आम्ही होतो तेव्हासुद्धा 4 वर्षाचा माझा कार्यकाळ खूप चांगलेला राहिलेला आहे, पण त्यावेळेला कोणतीही निवडणूक माझ्या कार्यकाळात आल्या नव्हत्या, पण आता आहे गोल्डन चान्स असं म्हणतात याला। ही गोष्ट चालवून आलेली आहे। आम्ही माझ्या कार्यकर्त्यांसोबत सक्षम आहोत, आम्ही सक्षमपणे ही कार्य जे आहे येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आम्ही निश्चित पूर्ण करू। जो विश्वास पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला आहे तो विश्वास सार्थकी लागेल त्यांना असं कार्यक्रम दाखवतो। एकीकडे पक्ष आणि तुमचे माझं नेहमी म्हणणं राहते सर्वांना, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काही हे पेड सर्वंट नसतात, त्यांना पण काही देत नाही, परंतु त्यांच्या आतमध्ये असं असतं की जनतेकरता काहीतरी करावं, तेच लोक सक्रियतेने राजकारणात आपला वेळ देतात। जे लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक लोकांना ज्यांच्या मनामध्ये असते जनतेची सेवा करावी ते राजकारणात काम करतात। व सर्व गुणसंपन्न असं कोणीच नाही जगामध्ये। काही त्यांच्या चुका जरी झाल्या छोट्या मोठ्या तरी आपण त्याच्यावर त्यांना स्वतः इरिटेट होण्यापेक्षा त्यांना इरिटेट करण्यापेक्षा त्यांना हॅपीली जर घेऊन चालले तर मला वाटतं लोकांना आनंद होतो। माझा स्वभावानुसार एखादी चूक झाली तर मी एकांतात नेऊन त्यांना समजून सांगतो, भैया हे चूक असं पक्षाचं नुकसान होईल असं कार्य करू नका। त्यामुळे मी आलं तेव्हापासून रोज 15 तास 18 तास वर्किंग करतो आम्ही आमच्या या सर्व सहकाऱ्यांसोबत व उत्स्फूर्त प्रचंड मला इथे मिळालेला आहे, सहकार्य मिळालेलं आहे व याचा फायदा जो येणाऱ्या तुम्ही जे सांगितल्यानुसार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच होईल असं मला वाटतं। बघा, आम्ही युतीमध्ये सध्या सरकारमध्ये आहोत, आमचा पक्ष आहे, एक पार्टी मोठी आहे, त्यांच्याशी आम्ही संवाद साधू प्रेमाने। आम्हाला भांडण करायची कुणाचंही भांडण करायचं नाही आहे। आम्हाला सन्मानपूर्ण जागा मिळाल्या मागण्यापेक्षा जेव्हा चर्चेतून निघेल सन्मानपूर्ण असलं तर आम्ही निश्चितच सोबत राहून काम करू, अधिक फायदेशीर। पण असं वाटलं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना की हे सन्मानजनक नाही आहे तर आम्ही पूर्ण शहरामध्ये 151 सीट्स लढवण्याचा मानस केला आहे, मानसिकता तयार केलेली आहे। भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, त्यांनी स्वाभाविक वाटत असेल की आपण स्वतंत्र लढा, त्यांचं स्वाभाविकपणे सोडा बाजूला दुसऱ्या पक्षाचं आमच्यासोबत जे आहे कवाडे ग्रुप आहे किंवा RPI ग्रुप आहे किंवा आठवले ग्रुप आहे यांच्याशी आम्ही संवाद साधू, शिवसेना ग्रुप आहे पुन्हा त्यांच्याशी संवाद साधून आम्ही त्यांच्यासोबत काम करतो असं धोरण आहे सर। निवडणुकीचा अजेंडा म्हणजे नागपूर शहरातल्या रहिवाशांना जो त्रास होऊ नये, स्वच्छ पाणी मिळावं, इथले जे गार्डन्स काही खराब झालेले आहेत त्यांची स्वच्छता ज्यांना व्हावी व रस्त्यावरची हालत जी आहे आज खराब झालेली आहे, फार गड्डेमुक्त सरकार आमचं शहर व्हावं, अनेक समस्या ज्या आहेत त्याच्याशी अधिकाऱ्यांशी संवाद साधून व आमचे जे पदाधिकारी निवडून येतील त्यांच्या माध्यमातून दबाव बनवून हे जे जनतेकरता जे कार्य आहे ते त्यांनी सुरळीतपणे करावं। तसं शहर नागपूर शहर माझं डेव्हलपिंग शहर आहे, त्यामुळे थोडा त्रास आम्ही सहन करायला तयार आहोत, पण तेवढाही त्रास नको पाहिजे की जेणेकरून जनसामान्याला त्रास होईल, तो दूर करण्याचा प्रयत्न करतो। 19 तारखेला चिंतन बैठक होणार आहे, त्यामध्ये आमचे सर्व मंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, उपमुख्यमंत्री आमचे प्रफुल्ल पटेल साहेब जो कार्याध्यक्ष आहे देशाचे, त्यानंतर तटकरे साहेब जे अध्यक्ष आहे व जेवढे कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री जेवढे आहेत ते सर्व नागपूरला येणार आहे। त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येणार आहे, प्रमुख फ्रंटलचे जे प्रमुख आहेत ते येणार आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या व स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या संदर्भामध्ये हे मंथन होणार आहे, चिंतन होणार आहे की भाई आपण आपला प्रत्येकाला अधिकार आहे, आपला पक्ष जास्तीत जास्त पुढे कसा जाईल, कोणत्या पद्धतीनं आम्ही कार्य करावं, जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते
आमच्या चर्चा करतील सर्व अध्यक्षांशी, त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ. तर निश्चितच आहे, सुचलंच पाहिजे ना. निवडणुका आलेल्या नाही तर हे नाही सुचलं तर कोणाला असलेलं. म्हणजे जेव्हा लढाई येते तेव्हा एकदम जसं आपण तलवार बाजून तयार राहतो, बंदुका तयार ठेवतो, तसं हे निवडणूकच आहे. असलंच पाहिजे. दुसऱ्या पक्षात त्यांचं स्वागत इथे एवढं जबरदस्त करू आम्ही की इथे आल्यावर त्यांना असं वाटेल की आम्ही खुली सांस में जी रहे है. का अनेक ठिकाणी आम्ही बघतो दाबून ठेवतात, नेते मोठे दाबून ठेवतात कार्यकर्त्यांना. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हॅपीली पुढे नेतो. आणि या स्वभावामुळे अनेक लोक येण्याच्या तयारीत आहे. कारण की अनेक लोक खूप मेहनत करतात. आम्ही नागपूर महानगरपालिका निवडणूक लढवावी खऱ्या अर्थाने, पण त्यांना तिकीट नाही. अन्य पक्षामध्ये बोलतो, तिकीट न मिळता कोणीतरी सामोर येऊन जातो मोठ्या नेत्यांचं पत्र घेऊन, चिठ्ठी घेऊन. असे जर आमच्याकडे आले दमदार व्यक्तिमत्व तर आम्ही आमची पार्टी उभी करू ना, त्यांना त्यांचं स्वागत करू. बघा, कार्यकर्ता तिकीट मागतील, त्यांनी मागितली पाहिजे. राजकारणात आल्यावर निवडणुकीमध्ये कुस्तीमध्ये जसं पैलवान एक्सरसाइज केल्यावर त्याला असं वाटतं की मी रणांगणात उतरावं, तसं प्रत्येक राजकीय माणसाला वाटते. तर पण आमची हे नेत्या लोकांची आम्ही असं ठरवून ना, सक्षम कोण आहे शेवटी हेही बघावं लागते. तर सक्षमता जिथे राहील, जो निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. माझा भाऊ जरी एखाद्या तिकीट मागत असेल परंतु सक्षम नसेल, तो एखादा व्यक्ती ते सक्षम आला तर आम्ही त्या सक्षम व्यक्तीला जो पक्षाला फायदा करून देईल अशाचा निश्चितच आम्ही यांचा विचार करू. आमच्यासोबत 25 वर्ष नगरसेवक राहिलेले तानाजी साहेब आहेत. त्यांना फार मोठा एक्सपिरियन्स आहे. धडाडीचे आमचे कार्याध्यक्ष आहेत. तर यांनाही जबाबदाऱ्या अनेक देऊ, कारण की ज्यांना एक्सपिरियन्स असतो त्यांचा अनुभवाचा फायदा आम्ही निश्चितच घेऊ व चांगल्या लोकांना आम्ही रणांगणात उतरू. ज्यांच्या मनामधून जनतेचे प्रश्न सोडवावे असं ज्यांना वाटतं, त्यांची भावना अशी आहे, अशा लोकांना मी चान्स देणार आहे.